कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचा मृत्यू झालाय। सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पहाटे ही घटना समोर आली। त्यांचा मृत्यू कशाने झालाय हे शवविच्छेदन झाल्यावर थोड्या वेळाने समोर येणार आहे। फोडाफोडीच्या राजकारणाने टोक गाठलं असून शिंदे गटाकडून आता ठाकरे गटाच्या नगरसेवकांना लक्ष्य केलं जात आहे। यालाच कंटाळून ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक नितीन खंबाळे यांना चक्क मलंगगडाच्या जंगलात लपून बसावं लागलंय। शिंदे गटाने नगरसेवकांना आलिशान हॉटेल्समध्ये ठेवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। यावर अमित ठाकरेंनी कडाडून टीका करत लोकांच्या हितापेक्षा खुर्ची वाचवण्यासाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवा असं सुनावलंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोसमध्ये आहेत। तिथे महाराष्ट्र पॅव्हिलियन मध्ये बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रच भारताचे गेटवे असल्याचं प्रतिपादन केलंय। महापालिका निवडणुकीच्या निकालावरून भिवंडीत भाजपा आमदार महेश चौगुले आणि कोणार्क आघाडीचे विलास पाटील यांच्या समर्थकांमध्ये राडा झालाय। विलास पाटील गटाच्या 100 ते 150 जणांवर तर भाजपच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। देह विक्री करणं हा निवडलेला व्यवसायही असू शकतो, परंतु अशा व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध ताब्यात ठेवणं हे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे, असे उच्च न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय। अकोल्यात निवडणूक निकालानंतर भाजपचे प्रभाग क्रमांक 2 ब मधील नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकरांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। दरम्यान आता हा हल्ला करणाऱ्यांना पकडण्यात आलंय। भाजपचे पराभूत उमेदवार नितीन राऊतसह अन्य एकाने हा जीवघेणा हल्ला केला होता। मुंबईच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत चक्राकार पद्धतीने काढली जाणार आहे। तसे झाल्यास भाजप आणि शिंदे सेनेला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे। त्यातच उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल हे वक्तव्य जाणीवपूर्वक केल्याची चर्चा आता रंगली आहे। नागपूरमध्ये 21 जानेवारी रोजी भारत न्यूझीलंड यांच्यातील T20 सामन्यामुळे चाहत्यांची मोठी गर्दी होणार आहे। त्यामुळे मोठे वाहतूक बदल केले जाणार आहेत। प्रेक्षकांना मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर मधील मुकुंदवाडी पुंडलिक नगर भागात गुन्हेगारी टोळ्यांमधील जुना वाद उफाळून आला असून भरवस्तीत गोळीबाराची थरारक घटना घडली आहे। पोलिसांनी अवघ्या 5 तासात मुख्य आरोपीसह 7 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।